हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आज ना आपण मुलांच्या आवडीची अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। खूप इन्स्टंट पद्धतीने आज आपण बर्गर बनवणार आहोत। आता त्या बर्गरसाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत, ते मी तुम्हाला सांगते। आता हा वाला बर्गर बन आणि ही वाली बर्गरची टिक्की आपण थोडीशी ही रेडीमेड वापरणार आहोत। अगदी इन्स्टंट असा बर्गर बनतो, ह्याच्याने काही एक्स्ट्राचं करावं लागणार नाहीये तुम्हाला। ही ना अशा पद्धतीने मकेनची टिक्की भेटते। मी ऑलमोस्ट ह्याचं पॅकेट संपवलंय आणि हे जर पॅकेट तुम्ही उघडलात ना तरीही 3-4 महिने हे पॅकेट अगदी आरामात टिकतं। फ्रीजर मध्ये ह्या टिक्क्या ठेवायच्या। टिक्की कशा पद्धतीची असते ते मी तुम्हाला दाखवते। इथे ना हे अशा पद्धतीचं पॅकेट असतं। व्हेज टिक्की असते, ही व्हेज बर्गर पॅटी असते। त्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स वगैरे असतात। अशा पद्धतीने ही पॅटी असते। हिला ना आपण फ्रीजर मध्ये ठेवलं होतं। फ्रीजर मध्ये ही पॅटी अगदी छान राहते। बर्गर बनवायच्या 5 मिनिट आधी ही पॅटी फ्रीजर मधून बाहेर काढायची आणि त्याच्यानंतर ही आता आपण डीप फ्राय सुद्धा करू शकतो किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो। आता ही पॅटी फ्राय करण्यासाठी ना पॅन घेतलाय आपण। एक पॅन मध्ये तेल टाकूयात। शॅलो फ्राय करणार आहोत आपण ही पॅटी। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। आणि मेन पॉइंट म्हणजे ना खूप कमी तेलामध्ये पॅटी फ्राय होते। यावरती आता ही पॅटी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता ना मीडियम लो फ्लेम वरती दोन्ही बाजूने आपण पॅटी आलटून पालटून फ्राय करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल कसे टाकायचे आणि बर्गर कसा असेंबल करायचा ते मी तुम्हाला दाखवते। ही ना टिक्की आपण इथे फ्राय करून घेतली, ते आपण बाजूला करून घेऊयात। बर्गर आपण घेतलेला आहे, त्याचे 2 पीस करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने एक वरचा भाग आणि एक खालचा भाग। तो आता बटर मध्ये छान असा आपण गरम करून घेऊयात। अगदी छान क्रिस्पी असं करून घ्यायचं आपल्याला बर्गर बन। बर्गर बन आता दोन्ही बाजूने छान असा क्रिस्पी करून घेतलाय आपण, तुम्ही इथे पाहू शकता। आता गॅस बंद करूया। आता आपल्याला बर्गर असेंबल करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बर्गरचा खालचा भाग ठेवूयात। यावरती आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे। अगदी भरपूर असा टोमॅटो सॉस वापरलाय आपण इथे। स्प्रेड करून घेऊयात व्यवस्थित। इथे माझ्याकडे मोझरेला चीज आहे, ते आपण यावरती टाकूयात। माझ्याकडे ना हे स्लाइस चीज सुद्धा आहे, ते सुद्धा आपण यावरती टाकूयात। तुमच्याकडे कोणतंही चीज असेल ते चीज तुम्ही यावरती टाकू शकता। आता तुमच्याकडे जर लेट्यूस नसतील तर तुम्ही ही अशा पद्धतीने कोबीची पानं यावरती टाकू शकता। आपण कोबीचं पान टाकणार आहोत, छान लागतं एकदम बर्गर मध्ये। आता यावरती आपण आपली टिक्की टाकणार आहोत। इथे टिक्की जरा जास्त भाजली गेली आहे, ठीक आहे, आतून एकदम परफेक्ट आहे। आता यावरती कांदा, टोमॅटो, काकडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आपल्याकडे काकडी आहे तर आपण काकडी सुद्धा वापरणार आहे। मला आवडतं बर्गर मध्ये काकडी। कांदा टाकूयात, टोमॅटो टाकूयात। हा आपला बेस रेडी झाला। आता आपल्याला टॉप रेडी करायचा आहे। आता टॉप रेडी करण्यासाठी हा जो बन आहे याच्यावरती आपल्याला भरभरून असं मायोनीज टाकायचं आहे। यावरती आता भरपूर असं मायोनीज टाकूयात। छान असं स्प्रेड करून घेऊयात मायोनीज। आता या स्टेजला ना यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ना बर्गरला छान टेस्ट येते। आता यामध्ये आपल्याला भरभरून असे चिली फ्लेक्स ऍड करायचे आहेत, म्हणजे बर्गर ना अगदी छान थोडा स्पायसी सुद्धा लागतो। आता ना हे ह्या बर्गर वरती आपण ठेवून घेऊयात अगदी अलगद छान असं।
आणि तुम्ही हा असा सुद्धा बर्गर खाऊ शकता। पण आता हा बर्गर आपण थोडासा अजून गरम करणार आहोत। इथे गॅस आपण एकदम बारीक केलाय। थोडंसं बटर टाकूया आणि आलटून पलटून हा बर्गर आता आपल्याला दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायचा आहे। एकदम अलगद हा बर्गर आपल्याला आता बटर मध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे किंवा शेकून घ्यायचा आहे तुम्ही म्हणू शकता। पलटताना काळजी घ्यायची। दोन्ही बाजू छान अशा शेकून घेऊयात आपण बटर मध्ये। तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असा हा बर्गर बनून तयार आहे। खूप छान दिसतोय, खायला सुद्धा तितकाच अप्रतिम लागतो। आपण ना नंतर जो बर्गर गरम केला तो नंतर गरम नाही केला तरी सुद्धा चालू शकतो, तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता। किंवा जर तुम्हाला क्रिस्पी बर्गर आवडत असेल ना, पर्सनली मला क्रिस्पी बर्गर आवडतो म्हणून मी बटर मध्ये ते पुन्हा पाव गरम करते जेणेकरून तो अगदी क्रिस्पी लागतो। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मकेनची पॅटी जर तुमच्या घरामध्ये असेल ना तर तुम्ही कधीही बर्गर बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने बर्गर बनतात त्याने। आणि घरात सगळे सॉसेस वगैरे अवेलेबल असेल ना तर रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा किंवा मॅकडोनल्ड पेक्षा सुद्धा भारी बर्गर तुम्ही घरामध्ये बनवू शकता। ह्या बर्गरची टेस्ट अगदी कमाल लागते। जर कधी बर्गर बनवला नसेल ना तर अशा पद्धतीने घरी बर्गर बनवून बघा, मुलांना प्रचंड प्रमाणात आवडेल। सगळंच बाहेरचं देण्यापेक्षा थोडंफार बाहेरचं वापरून थोडंफार घरातलं वापरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये भरपूर बर्गर करू शकता। जर घरी एखादी पार्टी वगैरे असेल ना तर पॅटी वगैरे बनवायला खूप जास्त टाइम लागतो, बर्गर बन बनवायला खूप जास्त वेळ लागतो। अशा वेळी तुम्ही डीमार्ट मधून वगैरे बर्गर बन किंवा पॅटी आणू शकता आणि घरी भरपूर बर्गर बनवू शकता। खूप कमी पैशामध्ये बनवू शकता आणि सगळ्यांना ते खूप जास्त आवडतील। इव्हन बाहेरच्या पेक्षा हे बर्गर खूप छान लागतात खायला। आपण जी रेसिपी फॉलो केली ना, तुम्ही ती रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्कीच हा बर्गर आवडेल। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सध्या माझी तब्येत अजिबात छान नाहीये, पण जसं म्हणतात ना की काम तर झालंच पाहिजे, त्याच्यामुळे आपले डेली व्हिडिओ येत आहेत आता, पण अजिबात व्हिडिओ चुकत नाहीयेत। लवकरच तुम्हाला छान छान रेसिपीज आणि छान छान ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आता पाहायला भेटणार आहेत। त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुढे आपण खूप छान असे कंटेंट घेऊन येणार आहोत, खूप छान असे ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपले व्हिडिओ पाहत राहा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, छोटासा होता पण हेल्पफुल होता असं मला तरी वाटतं। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।